Hello and welcome to the 10th lecture of Coordination Compounds Class 12. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा IUPAC नॉमेनक्लेचर पाहिलेलं होतं. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा वेर्नर या सायंटिस्टनं एक थेअरी मांडलेली होती आणि त्या थेअरीनुसार कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपण आत्तापर्यंत पाहिलेलं होतं. पण या थेअरीचे काही लिमिटेशन्स आहेत आणि त्याचे काही लिमिटेशन जे आहेत त्याच्यामुळं नवीन नवीन थेअऱ्या पुन्हा याच्यानंतर डेव्हलप झाल्या आणि त्यापैकी आज आपण पाहणार आहोत व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. which is also called as VBT. In short, आपण त्याला म्हणतोय व्हॅलन्स bond B and theory. This is also called as valence bond theory or VBT. पण ही थेअरी आपण पुन्हा ही थेअरी जी आहे ती लिनस पॉलिंग या सायंटिस्टनं प्रपोज केली. त्यामुळे MCQ साठी महत्त्वाचा पॉईंट आहे लिनस पॉलिंग या सायंटिस्टने ही थेअरी प्रपोज केली आणि ही थेअरी एक्सप्लेन करण्यामागं किंवा ही थेअरी मांडण्यामागं काय रिझन होतं तर वेर्नर थेअरी काही बाबतीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यामध्ये फेल झाली आणि त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. कोणती लिमिटेशन तर त्यापूर्वी आपण लिमिटेशन्स पाहूया. व्हाय दिस व्हॅलन्स बॉन्ड थेअरी इज अराइज ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ वेर्नर थेअरी. तर वेर्नर थेअरीची लिमिटेशन्स काय आहेत तर वेर्नर थेअरी फर्स्ट ऑफ ऑल ती एक्सप्लेन करू शकली नाही की व्हाय ओनली सम एलिमेंट शो द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. काही ठराविक कंपाऊंड्सच कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स फॉर्म करू शकतात. याच्या बाबतीत वेर्नर थेअरी जी आहे ती एक्सप्लेन करण्यासाठी असमर्थ राहिली किंवा ती एक्सप्लेन करू शकली नाही की व्हाय ओनली certain compounds form coordination complexes. म्हणजे काही ठराविक कंपाऊंड्सच कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस का तयार करू शकतात हे या थेअरीला एक्सप्लेन करता आलं नाही. त्याच्यानंतर दुसरं याचं लिमिटेशन होतं की या थेअरीमध्ये कोणत्याही तयार झालेले जे कोऑर्डिनेट बॉन्ड्स आहेत किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत त्याचं डायरेक्शनल नेचर या थेअरीला एक्सप्लेन करता आलं नाही. मीन्स दिस थेअरी फेल्स टू एक्सप्लेन डायरेक्शनल नेचर ऑफ बॉन्ड्स और कोऑर्डिनेट बॉन्ड्सचं डायरेक्शनल नेचर या थेअरीला एक्सप्लेन करता आलं नाही. हे त्याचं एक दुसरं लिमिटेशन आहे. आणि तसंच ही थेअरी याच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्या आहेत म्हणजे तो कंपाऊंड डायमॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे हे एक्सप्लेन करू शकत नाही. दॅट मीन्स दिस थेअरी अगेन फेल्स टू एक्सप्लेन द मॅग्नेटिक कॅरेक्टर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचा किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा मॅग्नेटिक नेचर काय असेल, वेदर दॅट कंपाऊंड इज पॅरामॅग्नेटिक और वेदर द कंपाऊंड इज डायमॅग्नेटिक हे ह्या थेअरीला एक्सप्लेन करता आलेलं नाही. आणि लास्ट त्याचं लिमिटेशन आहे की या थेअरीमध्ये जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल एखाद्या कंपाऊंडचा तर तो कंपाऊंड किंवा तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स एक तर टेट्राहेड्रल असू शकतो किंवा एक तर स्क्वेअर प्लेनर असू शकतो. मग ह्या थेअरीला एक्झॅक्टली एक्सप्लेन करता आलं नाही. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर तो कंपाऊंड टेट्राहेड्रल आहे की तो कंपाऊंड स्क्वेअर प्लेनर आहे हे त्या थेअरीला एक्सप्लेन करता आलं नाही. म्हणजे कंपाऊंड्स किंवा कॉम्प्लेक्सेस हॅविंग कोऑर्डिनेशन नंबर 4 बरोबर whether they are tetrahedral or square planar that is not explained in the Werner theory. म्हणजे ह्या वेर्नर थेअरीचे काही लिमिटेशन्स असल्यामुळे पुढे काही सायंटिस्टनं प्रयत्न केले आणि नवीन थेअरी मांडली दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. ओके, अगेन वी विल रिवाइज द लिमिटेशन्स ऑफ वेर्नर्स थेअरी. कदाचित थेअरीमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो
व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ वेर्नर थिअरी. सध्याच्या सिलेबसमध्ये हा ड्रॉप केलेला आहे पॉईंट, पण आपण एक CET किंवा काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी आपण ह्या लिमिटेशन्स पण पाहूया. द फर्स्ट लिमिटेशन इज दिस थिअरी कुड नॉट एक्सप्लेन व्हाय only certain compounds show coordination complexes or form the coordination complexes. And the next limitation is that they do not explain the directional nature of the coordinate bonds. Third limitation, this theory is unable to explain the magnetic properties of the coordination complexes. And last one, this theory could not explain the exact structure of the complexes having coordination number 4, whether they are tetrahedral or whether they are square planar. That are the limitations of this theory, and that is why valence bond theory is arising. And this was developed by Linus Pauling. Okay, now we will see some postulates of this theory. या theory कोणताही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे हा कसा तयार होतो, तर सेंट्रल मेटल ॲटम जो आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समधला, तो सेंट्रल मेटल ॲटमचे काही वेकेंट ऑर्बिटल्स असतात आणि त्या वेकेंट ऑर्बिटल्स तो सेंट्रल मेटल ॲटम प्रोव्हाइड करतो फॉर फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन बॉन्ड्स. मग ते S असतील, P असतील किंवा D असतील, ह्यापैकी कोणते तरी ऑर्बिटल्स हा सेंट्रल मेटल ॲटम जो आहे त्याचा जो आयन आहे, दॅट आयन प्रोव्हाइड्स सम वेकेंट ऑर्बिटल्स फॉर द ओव्हरलॅपिंग. आणि मग त्याला जे लिजंड्स अटॅच होतात ते लिजंड्स त्यांचे लोन पेअर घेऊन त्या वेकेंट S, P किंवा D जे ऑर्बिटल्स अवेलेबल आहेत त्या ऑर्बिटलमध्ये ते ओव्हरलॅप होतात. बट बिफोर दॅट ते सेंट्रल मेटल ॲटम जो वेकेंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करतो ते वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये असतात. त्यांचं प्रत्येकाचे डायरेक्शन्स ओरिएंटेशन वेगळं असतं आणि त्यामुळं ती वेकेंट ऑर्बिटल फर्स्ट ऑफ ऑल सेंट्रल मेटल ॲटमने प्रोव्हाइड केल्यानंतर हायब्रिडायझेशन ह्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात. त्यांचं हायब्रिडायझेशन होतं. जेवढे वेकेंट ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात तेवढेच नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात आणि मग त्या वेकेंट हायब्रिड ऑर्बिटल्समध्ये हे लिजंड्सचे लिजंड्सचे जे काही ऑर्बिटल्स आहेत ज्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्याबरोबर ओव्हरलॅप होतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. आणि जेवढं ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर असेल तेवढा कोऑर्डिनेट बॉन्ड हा स्ट्रॉंगर असतो. मग ह्या पद्धतीनं ज्या वेळेला कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतात त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत आणि तेच त्याचे पॉस्ट्युलेट म्हणून कन्सिडर केले जातात. तर पहिलं पॉस्ट्युलेट जे आहे त्या पॉस्ट्युलेटनुसार असं आपल्याला म्हणता येतं की सेंट्रल मेटल ॲटमचा किंवा सेंट्रल मेटल आयनचा जेवढा कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढे तो वेकेंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करतो. सो द फर्स्ट पॉस्ट्युलेट इज दॅट द सेंट्रल मेटल ॲटम or ion, you can say atom or ion, that provides तो प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो तर वेकेंट ऑर्बिटल किती, तर जेवढा कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढे वेकेंट ऑर्बिटल्स तो प्रोव्हाइड करतो. दॅट मीन्स द सेंट्रल मेटल ॲटम or ion provides some definite number of vacant orbitals that may be like S, P or D. Okay, S, P किंवा D ऑर्बिटल जे आहे ते तो प्रोव्हाइड करतो फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ द लिजंड्स. मग हे प्रोव्हाइड केलेले जे ऑर्बिटल्स असतात ह्या वेकेंट ऑर्बिटल्स जे आहेत हे वेकेंट ऑर्बिटल जे आहेत ते हायब्रिडायझेशन, कारण त्याने प्रोव्हाइड केलेलं S त्याचं ओरिएंटेशन वेगळं आहे, Pचं ओरिएंटेशन वेगळं आहे, D ऑर्बिटलचं ओरिएंटेशन स्पेसमधलं वेगळं आहे. मग अशा वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये जर ऑर्बिटल्स असतील तर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करताना लिजंड्सला त्यानुसार ओव्हरलॅपिंग करावं लागेल अँड दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यामुळं हे जे वेकेंट ऑर्बिटल आहेत ते हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणजे नेक्स्ट इज व्हॉट, हे जे ऑर्बिटल्स आहेत दीज ऑर्बिटल्स वेकेंट ऑर्बिटल्स undergo
हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन कन्सेप्ट तुम्हाला पूर्वी झालेली आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे जेवढे ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. ओके, त्यामुळे मी इन शॉर्ट लिहिलं वॅकंट ऑर्बिटल्स अंडरगो हायब्रिडायझेशन प्रोसेस. आणि मग किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. जेवढे हायब्रिड ऑर्बिटल पार्टिसिपेट करणार तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील, नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. आणि हे ऑर्बिटल्स जे आहेत ते पुन्हा काय करणार, कोऑर्डिनेट बॉन्डसाठी ते वॅकंट ऑर्बिटल जे आहे ते स्पेस प्रोव्हाइड करतील लिजन्सला इलेक्ट्रॉन डोनेट करण्याकरता. त्यामुळं लिजन हॅव्हिंग orbitals with lone pair of electrons overlap these vacant hybrid orbitals. That means the regions with lone pair of electrons in some orbitals, they overlap with the vacant hybrid orbitals which are formed in the process of hybridization to form coordinate bonds. त्यामुळे coordinate bond तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये जर ग्रेटर ओव्हरलॅपिंग, जेवढं ग्रेटर ओव्हरलॅपिंग असेल तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंगर असणार आणि जेवढं कमी ओव्हरलॅपिंग असेल तेवढा तो बॉन्ड वीकर असणार. त्यामुळं आपण म्हणू शकतो ग्रेटर द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. म्हणजे बॉन्डची स्ट्रेंथ जी आहे ती ओव्हरलॅपिंगवर डिपेंड आहे असं बॅलन्स बॉन्ड थेअरी सांगते. आणि त्या मॉलिक्युलची जी जॉमेट्री आहे दॅट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. म्हणजे आपण म्हणू शकतो जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स or you can say coordinate complex depends on type of hybridization. म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिडायझेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जॉमेट्री इथं पॉसिबल आहे. म्हणजे आपण पूर्वी शिकलेलं जर SP हायब्रिडायझेशन असेल तर आपल्याला माहिती आहे दॅट फॉर्म्स अ लिनियर मॉलिक्यूल. जर SP2 हायब्रिडायझेशन असेल तर दॅट इज ट्रायगोनल किंवा आपण त्याला म्हणू शकतो ट्रायंग्युलर जॉमेट्रीच्या मॉलिक्यूलची असते. SP3 असेल तर मात्र टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. त्यानंतर DSP2 जर असेल तर दॅट इज स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. त्यानंतर DSP3 जर असेल, DSP3 जर हायब्रिडायझेशन असेल तर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री ट्रायगोनल पिरॅमिडल असते. आणि जर D2SP3 असेल तर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल असते, जे आपण मागच्या काही मॉलिक्यूल्समध्ये शिकलेलो आहोत. ओके, तसं जर D3SP3 अशा पद्धतीचं हायब्रिडायझेशन असेल, आता ॲक्च्युली सिलेबसमध्ये नाही आहे पण MCQ मध्ये विचारलं जातं, D3SP3 जर हायब्रिडायझेशन असेल तर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री पेंटागोनल बायपिरॅमिडल असू शकते. ह्या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कुठेतरी लिहून ठेवा. दॅट इज युजफुल फॉर MCQ. म्हणजे टाईप ऑफ हायब्रिडायझेशन विचारला तर त्यानुसार त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री आपल्याला सांगता येऊ शकते. आय कॅन रिकॉल SP जर असेल तर लिनियर शेप असणारा मॉलिक्यूल, SP2 असेल तर ट्रायंग्युलर, SP3 हायब्रिडायझेशन असेल तर आपण त्याला टेट्राहायड्रल जॉमेट्री आपल्याला माहिती आहे. त्यानंतर DSP2 जर हायब्रिडायझेशन असेल तर स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते. DSP3 जर असेल तर ट्रायंग्युलर बायपिरॅमिडल. D2SP3 असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. आणि D3SP3 जर जॉमेट्री असेल तर दॅट इज पेंटागोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. म्हणजे जॉमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचा कोणत्या टाईप आहे त्याच्यावर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री डिपेंड असते. आता बऱ्याच वेळेला
हे जे सेंट्रल मेटल ॲटम आहे ते एक तर इनर ऑर्बिटल मधला डी ऑर्बिटल जो आहे इनर शेल मधला डी ऑर्बिटल हे ओव्हरलॅपिंगसाठी किंवा हायब्रिडायझेशनसाठी प्रोव्हाइड करतात, किंवा काही ॲटम्स जे आहेत ते आउटर मधला म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधला डी ऑर्बिटल प्रोव्हाइड करतात. कशासाठी? तर हायब्रिडायझेशनसाठी वॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करतात. मग त्यावेळेला ज्या पद्धतीचा डी ऑर्बिटल आतला प्रोव्हाइड केला तर तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सला आपण इनर कॉम्प्लेक्स असं म्हणतो. जर बाहेरचा डी ऑर्बिटल प्रोव्हाइड केला तर आउटर कॉम्प्लेक्स असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे इफ द सेंट्रल मेटल ॲटम प्रोव्हाइड्स इनर म्हणजेच n-1 आउटर शेलला आपण n म्हणतो, इनर असेल तर n- इनर डी ऑर्बिटल, द कॉम्प्लेक्स फॉर्म्ड इज कॉल्ड ॲज इनर कॉम्प्लेक्स. त्याला आपण म्हणणार आहे इनर कॉम्प्लेक्स तयार. आणि जर इफ द सेंट्रल मेटल ॲटम प्रोव्हाइड्स आउटर डी ऑर्बिटल then it is called as outer complex. हे ह्या थिअरीनं सांगितलं. जर आतला इनर ऑर्बिटल जर प्रोव्हाइड केला असेल वॅकंट ऑर्बिटल तर तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सला आपण इनर कॉम्प्लेक्स म्हणतो, आणि जर आउटर डी ऑर्बिटल प्रोव्हाइड केला असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज आउटर कॉम्प्लेक्स. त्यानंतर या थिअरीचा सगळ्यात महत्त्वाचा जो काय म्हणू शकतो आपण हायलायटिंग पॉईंट आहे की सेंट्रल मेटल ॲटम जो आहे त्याच्याकडं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जर असतील तर दॅट शोज पॅरामॅग्नेटिक नेचर, आणि जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतील तर तो एलिमेंट किंवा तो कॉम्प्लेक्स जो आहे तो डायमॅग्नेटिक नेचर दाखवतो. हे या थिअरीवरून आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इफ द सेंट्रल मेटल ॲटम has number of unpaired electrons then it is paramagnetic. म्हणजे लक्षात घ्यायला मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा एक्सप्लेन केली. इफ द सेंट्रल मेटल ॲटम डज नॉट हॅव unpaired electrons, if it does not have unpaired electrons it is called as a diamagnetic. That means this theory is also able to explain the magnetic nature of the coordination complex, and also this theory explains some or gives some classification of ligands. Ligands are classified according to this theory as strong field ligands and weak field ligands. That means last point I will write here. This theory states that some are strong field ligands or strong field ligands, and they can आणि हे जे स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स आहेत ते मात्र सेंट्रल मेटल ॲटमच्या इलेक्ट्रॉन्सचं पेरिंग घडवू शकतात, आणि वीक फील्ड लिगेंड्स जे आहेत ते डू नॉट एबल टू गिव्ह द पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम. मग आता स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स कोण आहेत तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी सम स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स आर CO, Cn-, ammonia or EDTA. These are the strong field ligands according to this theory, and also ethylene diamine is also strong field ligands that can help the central metal atom to pair the electrons in their outer orbits. त्याच्या ऑर्बिट्समध्ये जे वॅकंट ऑर्बिटल्स असतात, त्या काही ऑर्बिटल्स असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचं ते पेअरिंग घडू शकतात कोण स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स. पण वीक फील्ड लिगेंड्स जे आहेत ते मात्र यांचं पेअरिंग घडवू शकत नाही. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यातही वीक फील्ड लिगेंड्स कोण आहेत तर यांना जर सोडलं तर राहिलेले जे आहेत ते वीक फील्ड लिगेंड्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल Cl किंवा आयोडीन किंवा OH- हे जे आहेत ते वीक फील्ड लिगेंड्स आहेत. तर एवढे सगळे पॉसिबिलिटी ह्या थिअरीने सांगितले की आपल्याला लक्षात कसे ठेवायचे तर
आपण याचे जर ॲप्लिकेशन्स पाहिले, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल पाहिलं, तर ही थिअरी समजायला खूप सोपी जाते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचे ॲप्लिकेशन्स घेऊया की या थिअरीनुसार आपण काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस कसे तयार होतात हे पाहणार आहोत. त्यावेळेला ही थिअरी तुम्हाला अगदी परफेक्ट समजेल. तर याचे स्टेप्स किंवा याचे पॉस्युलेट्स काय आहेत हे पुन्हा एकदा मी लास्ट रिवाईज करतो. फर्स्ट ऑफ ऑल, ही थिअरी जी आहे लुईस पॉलिंग या सायंटिस्टनं प्रपोज केली. या थिअरीनुसार आपल्याला माहिती आहे सेंट्रल मेटल ॲटम जो आहे त्याचा काहीतरी कोऑर्डिनेशन नंबर असतो आणि जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे तेवढे वेकेंट ऑर्बिटल्स हा सेंट्रल मेटल ॲटम प्रोव्हाइड करतो हायब्रिडायझेशनसाठी. दॅट मीन्स फर्स्ट पॉस्युलेट इज the central metal atom or ion provides some definite number of vacant orbitals and that is equal to the coordination number. लक्षात ठेवा, हा केवढा असणार आहे, एवढे ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करेल जेवढा त्या सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तेवढेच करेल. आणि हे जे वेकंट ऑर्बिटल्स आहेत ते मात्र नंतर हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात. पण बिफोर दॅट वी हॅव टू लुक ॲट द लिजंड्स अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम. जर ते स्ट्रॉंग फील्ड लिजंड्स असतील तर बऱ्याच वेळेला सिंगल पेअर जे इलेक्ट्रॉन्स असतात काही ऑर्बिटल्समध्ये त्याच्यामध्ये पेअरिंग घडते आणि वीक फील्ड लिजंड्स असतील सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असलेले तर मात्र इथं पेअरिंग पॉसिबल नाही. मग नेक्स्ट आपल्याला वेकंट ऑर्बिटल कन्सिडर करावे लागतात. हे आपण एक्झाम्पल ज्यावेळेला पाहू त्यावेळेला तुम्हाला आणखी चांगले लक्षात येईल. मग दिलेले वेकंट ऑर्बिटल्स जे आहेत हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि हायब्रिडायझेशन नंतर नवीन जेवढे हायब्रिडायझेशनमध्ये ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात तेवढेच नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात अँड दे हॅव डायरेक्शनल नेचर. आणि मग लिजंड्स जे आहेत त्यांच्याकडे ॲटलिस्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असलंच पाहिजे. ते या वेकंट हायब्रिड ऑर्बिटल्स जे तयार झालेले आहेत त्यांना ते डोनेट करतात किंवा त्या ठिकाणी ते ओव्हरलॅप होतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. म्हणून थर्ड पॉईंट काय आहे, लिजंड्स हॅव्हिंग ऑर्बिटल्स विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल ओव्हरलॅप वेकंट हायब्रिड ऑर्बिटल्स टू फॉर्म द कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि कोऑर्डिनेट बॉन्डची स्ट्रेंथ कशावर डिसाईड केली जाते तर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जर ग्रेटर असेल तर बॉन्ड विल बी स्ट्रॉंगर आणि जर ओव्हरलॅपिंग ग्रेटर नसेल तर त्यावेळेला बॉन्ड जो आहे तो वीकर तयार. आणि मग ह्या मॉलिक्यूलची जॉमेट्री कशी डिसाईड केली जाते तर जॉमेट्री इज डिसाइडेड बाय द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. वेगवेगळे टाईप मगाशी एक्सप्लेन केलेले आहेत, सांगितलेले आहेत, त्या टाईपनुसार त्याची जॉमेट्री डिसाईड केली जाऊ शकते. आणि त्यानंतर तसंच पुढचं पॉस्युलेट जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सेंट्रल मेटल ॲटम जर इनर डी ऑर्बिटल प्रोव्हाइड करत असेल तर तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सला आपण इनर कॉम्प्लेक्स म्हणतो. आउटर डी ऑर्बिटल प्रोव्हाइड करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज आउटर कॉम्प्लेक्स. तसंच सेंट्रल मेटल ॲटमच्या जवळ जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सचं नेचर पॅरामॅग्नेटिक असतं आणि जर त्याच्याकडे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नसतील तर दॅट इज रेफर्ड ॲज डायमॅग्नेटिक. आणि तसंच स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड लिजंड्सच्या बाबतीत सुद्धा या थिअरीने थोडंसं क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचा वापर करून आपण काही मॉलिक्युल्स कसे तयार होतात हे VBTचे ॲप्लिकेशन्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.